योजनेअंतर्गत जो काही पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम घेतला गेला शुभारंभाचा आदरणीय दीपक चव्हाण साहेबांनी, आमदार आणि संजीवबाबा नाईक निंबाळकर, तर ह्या कार्यक्रमाच्या वेळेस जो काही प्रकार घडला तो अगदी निंदनीय आहे। आणि हे जे सगळं घडलंय ते अगदी राजकीय दृष्ट्या म्हणजे राजकारण केलं गेलं ह्या कामात। आणि आम्हाला म्हणजे गावकऱ्यांना, सर्व ग्रामस्थांना, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बॉडी आणि ज्यांनी जागा दिली ह्या म्हणजे बांधकामासाठी तेही आज माझ्यासोबत उपस्थित आहेत। तर आम्हाला म्हणजे आमचा कोणताही किंवा गावचाही कोणता हेतू नाहीये की बाबांना रोखलं जावं तिथं किंवा आमदारांना, असं काही नाहीये। आमचं गाव कालही आदरणीय महाराज साहेबांच्या विचारानं होतं, संजीव बाबा तसेच दीपक चव्हाण साहेब, आणि आजही आहे आणि उद्याही कायम राहील। आमचा कुणालाही विरोध नाहीये गावात, आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहे एक गाव म्हणून। आणि जे काय आज प्रकार दाखवला गेला किंवा बातम्या ज्या स्प्रेड झाल्यात आज न्यूजला, म्हणजे ज्या फलटण मतदारसंघातल्या वेगवेगळ्या ग्रुपवर, तर त्या काही तथ्य नाहीये। आज गाव म्हणून आम्ही नांदवळ गाव म्हणून कायम महाराज साहेबांच्या विचारांसोबत आहोत, बाबांच्या विचारांसोबत आहोत आणि आमदार साहेबांच्या विचारांसोबत आहोत आणि कायम राहू। त्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे उभा आहोत। जे काही झालं घडलं गेलं ते अगदी राजकीय दृष्ट्या निवडणुका समोर ठेवून हा प्रकार घडवला गेलेला आहे। आणि जे कोण हे पुढाकार घेतला ज्यांनी, ते काय आमच्या गावचे सदस्य नव्हते किंवा कोणी नव्हते, बाहेरून येऊन हा जो काही उपद्व्याप केला आहे तो फक्त विकास कामात अडथळा आणण्यासाठी आणि काही लोकांना म्हणजे अगदी जाणून बुजून त्यांच्यावर म्हणजे त्यांना अगदी दबाव टाकून हे घडलं गेलेलं आहे। तर त्यामध्ये आमच्या गावाची कोणतीही विरोधी भूमिका नाहीये, आम्ही कायम ह्यांच्यासोबत, साहेबांसोबत आणि बाबांसोबत आणि आमदारांसोबत आहोत। नांदवळ येथे पाणी टाकीच्या भूमिपूजनासाठी आमदार दीपक चव्हाण आणि आपले बाबा या भूमिपूजनासाठी उपस्थित होते। त्या ठिकाणी नांदवळमधील ग्रामस्थ ज्ञानू नाना गायकवाड, माजी फौजी यांनी स्वखुशीनं 3 गुंठे पाण्याच्या टाकीसाठी स्वखुशीनं बक्षीसपत्र करून ग्रामपंचायत सरपंच यांच्या नावे जागा करून दिलेली आहे। आणि त्या ठिकाणी भूमिपूजन होत असताना अचानकपणे बाहेरचा कुठला तरी एक वेगळ्या बुद्धीचा की विकास कामाला अडथळा कसा आणायचा, गावातल्या लोकांची माती कशी भडकवायची, या हेतून त्या एक 5-6 लोकांना तिथं तो घेऊन आला आणि नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालू असताना तिथं खाली मांडी घालून बसला की इथं करायचं नाही म्हणून। अडचण काय तर म्हणले आमच्या दलित समाजाची जागा आहे, दलित समाजाची आहे, तर त्या ठिकाणी दलित समाजाला बी विकासाची गरज आहे, तिथेही पाण्याची गरज आहे त्यांची। आणि आमच्या गावामध्ये दलित किंवा ओपन असा काहीही प्रकार नसतो, आम्ही लोक सगळे अगदी एका जीवानं वागत असतो। आज त्यांच्याच गटातला आमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे आणि तो या गोष्टीसाठी विचलित झाला हा प्रकार त्याच्या वस्तीत घडल्यानंतर। तर ही झालेली घटना आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण निषेध करतो। मी नांदवळ ग्रामपंचायत उपसरपंच या नात्यानं आज समोर बोलत आहे। आज जी काय जलजीवन योजनेअंतर्गत जी टाकीच्या जागेचं जे काय भूमिपूजन झालं, माननीय आमदार दीपक चव्हाण साहेब आणि बाबांच्या हस्ते ह्या जागेकरता आम्ही ग्रामपंचायत म्हणून आणि गाव म्हणून बक्षीसपत्रानुसार भोगवटा वर्ग एक अशी खातेदारांची त्या सामूहिक वैयक्तिक खातेदाराची 3 गुंठ जमीन तिथं खरेदी बक्षीसपत्राने घेतलेली आहे। तशी काय अतिक्रमण वगैरे हा काय भाग तिथं नाही, परंतु बाहेरच्या अदृश्य शक्तीनं तिथं काय राजकीय स्टंट करायचा म्हणून आजचा जो कार्यक्रम जो केलेला आहे तो निंदनीय आहे। अशी अपेक्षा आमची नव्हती ग्रामपंचायतीची किंवा गावाची, अशी कोणताही हेतू नव्हता, हे हेतू पुरस्कृत केलं गेलेलं आहे। भूमिपूजनासाठी ग्रामस्थ सगळे उपस्थित होते आणि भूमिपूजनासाठी सगळे ग्रामस्थ उपस्थित होते। मी माजी सैनिक ज्ञानू नाना गायकवाड, सुभेदार पदावरून रिटायर झालो। माझे वैयक्तिक क्षेत्रातून वर्ग 1 गटातून 29 गुंठ्यातून 3 गुंठे ग्रामपंचायत नांदवळ पाण्याच्या पिण्याच्या टाकीसाठी बक्षीस म्हणून 3 गुंठे मी स्वतः स्वखुशीनं दिले आहे ग्रामपंचायत नांदवळसाठी।